बघू शकता मी मगाशी तुम्हाला जो व्ह्यू शेअर केला होता इथून डाऊनसाठी. तर डाऊनसाठी मार्केटने काही जो आपल्या टीपीचं 50% युनिट रिजेक्शनवरून बाईंगला गेला, त्याच्यामुळे आपला तिथं रिलोड होऊ द्या. आपला $2 आय थिंक एस एल गेलेला आहे. ठीक आहे, $2 आपल्याला एस एल गेला आहे. आणि गोल्डमध्ये एक मी सेलिंगसाठी इथे ट्रेड प्लेस केला होता. तर गोल्डमध्ये आपल्याला बघू शकता, एक मिनिट गोल्ड ओपन होते. गोल्डमध्ये बघू शकता इथे मी पेंडिंग ऑर्डर टाकली होती पण नाही बसलेली. दॅट्स इट. इथं मी गोल्ड सेलिंगसाठी ऑर्डर टाकलेली, तर ती आता सध्या रनिंग प्रॉफिट सुरू आहे त्याचा. तर हे झालं गोल्डचं. आणि बी टी सीचं जसं की तुम्हाला मी शेअर केलं होतं, हे बघू शकता हा ट्रेड होता इथून डाऊनसाठी. मार्केटने काय केलं, 50% टी पी दिला आणि मार्केटने तिथून रिव्हर्सल दिलं. हे बघू शकता इथं पण 50% आलं, तिथून रिव्हर्सल घेतला. आता काय बोलू शकणार आपण इथं. त्याच्यामुळं ही जी लो कॅन्डल होती, त्या लो कॅन्डलला रेंज कॅल्क्युलेशननुसार मार्केट एक्झॅक्ट इथे येते. तुम्हाला सांगतो बरं, ही लो कॅन्डल होती आणि ह्या लो कॅन्डलच्या हाय लो मार्क केला मी माझ्या त्या ह्याच्यानुसार, फिबोनाची लेवलनुसार. तर मार्केट इथे ह्या लेवलला येते विथ ही जी लेवल आहे ना रेडवाली, त्याला आपण दुसरा कलर देऊ एकदा, ब्लू. ब्लू का नाही झालं ते, ठीक आहे ब्लॅक देऊया आणि मोठं करूया थोडंसं. तर ही जी लेवल आहे ना ब्लॅकवाली, ही लेवल ह्याची 50% लेवल आहे. कशाची, तर ओव्हरऑल ट्रेड बाईंगचा आहे. बघू शकता इथं ओव्हरऑल ट्रेड जो आहे तो बाईंगचा ट्रेड आहे. बाईंगच्या ट्रेडला जर काय होतं, काय काय वेळेस मार्केट जेव्हा खूप रिजेक्शन खाऊन उभं राहायचा प्रयत्न करतं, तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम मार्केट त्या 50%ला टच होऊन रिव्हर्सल होतं. दॅट्स इट. मला एक अशी फिलिंग येतं की मार्केट इथून एक रिव्हर्सल मारू शकतं ह्या पॉईंटपासून. तर त्याच्यामुळे आपण एक सेलिंगचा इथं सेटअप बघूया. इथं सेटअप भेटला तर गुड, किंवा नाही भेटला तर इथे एक सपोर्ट घेतला तर एक बाईंगचा परत इथं प्लॅन करूया. इथं ऑलरेडी एक एस एल गेलेलं आहे. सपोज 50%ला आपण, कारण मी काय करतो ॲक्च्युअलमध्ये एंट्री टाकून मी बाहेर गेलो जरा जॉगिंगसाठी, त्याच्यामुळे तर झालं. सपोज मी असं समोर असलं असतं तर ते कुठं ना कुठं मी जो लॉस आहे तो लॉस नसता घेतला तर ब्रेक इव्हनलाच एक्झिट झालो असतो. जाऊ द्या, पण आता झालं गेलं ते. पण आता इथून एक सेलिंग येऊ शकते बी टी सीला, किंवा किंवा नाहीतर आपली ऑलरेडी सेलिंग चालूच आहे आता सध्या गोल्डमध्ये. लेट्स सी. हे बघा गोल्डमध्ये सेलिंग चालू आहे आपली. मार्केट परत इथं एक अजून एक एंट्री देते मार्केट. आणि माझं टी पी इथंपर्यंत ठेवलं आहे मी 50% ह्याच्या. आता परत तसं नको रिस्क घ्यायला, त्यामुळं बाकी ह्याचा फुल टी पीचं इथंपर्यंत आहे. 50%ला एक ह्याला लेवल टाकतो, म्हणजे जेणेकरून आपल्या अलर्ट भेटेल एक. सपोज मी ह्याच्या नसलं तरी. गोल्ड बाकी हा व्यू आहे पूर्णपणे. बी टी सीचा एक किस्सा गेला त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं जरा, कारण प्रॉफिटमध्ये असताना किस्सा गेला एक. कुठे गेलो, नाही. आणि इथं आपण नाही लिहिलं वाटतं आजचा डेट. इथं आजचा ट्रेड पण लिहून टाकूया. 16/6/25 पहिला ट्रेड. सेकंड बी टी सी पण घेतला होता. पहिल्या बी टी सीमध्ये सेल साईडला घेतला होता. एंट्री प्राईस टाकूया जरा इथं. ओके, ते रिव्हर्सल नव्हते, ते बघूनच टाकूया.
105 637 पॉईंट 13. हा TP आहे. TP काय TP नाही सॉरी 104 363 35 104 363.35 105 555.95 108 855.95 जे ना 105 895 108 नाही आहे. ठीक 1:6 होता आणि याचा SL कितीचा गेलेला आहे 2.90. कशानुसार घेतला होता कॅन्डल कॅल्क्युलेशन. ठीक कॅन्डल कॅल्क्युलेशन हा ट्रेड घेतला होता. कसे खाली भेटले ते पण लिहूया. सेकंड गोल्डमध्ये आत्ता सध्या जो घेतला आहे तो सेलिंगसाठीच आहे. ह्याचा एंट्री TP पॉईंट बघूया आपण आता. अ, 34 37 368 34 37.368. TP SL किती 1:5. ह्याचं काय होतं काय माहिती नाही अजून. ह्याचं कशानुसार ट्रेड घेतलं आहे तर रेंज कॅल्क्युलेशननुसार घेतलं आहे. काय शिकायला भेटले ते लास्टला लिहू दोन्ही पण. तो पण त्याला कलर देतो एक. ठीक ओके. काय रिझल्ट राहते तो बघूया आता आणि असं तर सांगतो तुम्हाला. ठीक आहे चला व्हिडिओ एंड करूया.